नमस्कार, मी गीता. आईस होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अवघ्या 10 मिनिटात कमी साहित्यामध्ये बटाट्याची सुकी भाजी करून दाखवणार आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याची भाजी करताय मी 5 बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून 3-4 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकर थंड झाला आहे. बटाटे व्यवस्थित शिजले की नाही ते सुरीच्या साहाय्याने आपण चेक करून घेऊ. बटाटे थंड झाले आहेत. व्यवस्थित ते सोलून घेऊ. बटाटे सोलून झाले आहे. ते बारीक तुकडे करून घेऊ. बटाटे तुकडे करून झाले आहेत. फोडणी करता लागणारं साहित्य: कोथिंबीर, मिरची, तुम्ही आवडीनुसार मिरची घेऊ शकता, कढीपत्ता, राई, हिंग, हळद, चवीनुसार मीठ व धणे जिरे पावडर. कोथिंबीर व मिरच्या मी तुकडे करून घेत आहे. आता आपण गॅस चालू करून पॅन ठेवून तेल तापायला ठेवूया. त्यात मी 1.5 पळी तेल घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. तेल तापत आलं आहे. त्यात अर्धा चमच राई घालून ते तडतडेपर्यंत वाट बघू. राई व्यवस्थित तडतडली आहे. त्यात मिरचीचे तुकडे घालून घेऊ. मिरची अशी तळली गेली आहे. त्यातच पाव चमच हिंग घालून घेऊ. त्यात थोडासा कढीपत्ता घालून घेऊ. त्यात पाव चमच हळद घालून व्यवस्थित पॅन हलवून मिक्स करून घेऊ. फोडणी आपली व्यवस्थित झाली आहे. त्यातच आपण थोडीशी कोथिंबीर घालून बटाटे तुकडे करून घेतले ते घालून घेऊ. अशा प्रकारे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने भाजीला चव छान येते. अशा प्रकारे तुम्ही एकदा फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून बघा. भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यात अर्धा चमच धणे जिरे पावडर घालून, अर्धा चमच मीठ घालून तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. मी फोडणीमध्ये जिरा घालत नाही, त्याऐवजी धना जिरा पावडर घातली आहे. अशा प्रकारे भाजीला चव छान येते. भाजी आपली होतच आली आहे. त्यात थोडंसं पाणी घालून वाफेवर शिजवून घेऊ.
त्याने फोडणीची चव भाजीत छान उतरते. 10 मिनटं बारीक गॅसवर ढाकण लावून भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ. आता आपली भाजी होतच आली आहे. थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ. ही भाजी पुरी, चपाती किंवा भात डाळ सोबतही छान लागते. ह्या भाजीत कांदा लसूण नसल्यामुळे नैवेद्यासाठीही चालू शकते. अशा प्रकारे बटाट्याची भाजी तयार झाली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.